नमस्कार. नाशिक काल, आज आणि उद्या या चर्चेमध्ये आपलं स्वागत. निमित्त अर्थात देशदूतचा 52वा वर्धापन दिन. आज आपण चर्चा करतोय ती नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याशी. असं म्हणायचे पूर्वी की नाशिकमध्ये एक व्यक्ती दोनदा खासदार म्हणून निवडून येत नाही, पण या गोष्टीला मोड घातली ती हेमंत अप्पा गोडसे यांनी आणि दुसऱ्यांदा नाशिकमधून खासदार म्हणून ते निवडून आले. शिवसेनेचा कार्यकर्ता ते आज दिल्लीमध्ये नाशिकचं प्रतिनिधित्व करणारे हेमंत अप्पा यांचं कारकीर्द जर का आपण बघितली तर निश्चितच नाशिकसाठी झटणारा एक नाशिककर. उत्तम नेतृत्व गुण, कामाचा झपाटा, विषयाची विस्तृत मांडणी, नाशिक शहराच्या विकासाची गरज ओळखणारे हेमंत अप्पा यांच्याशी आपण नाशिकचा काल, आज आणि उद्या याविषयी चर्चा करतोय. या चर्चेत सहभागी होते मी डॉक्टर वैशाली बालाजीवाले, देशदूत आणि देशदूत टाइम्सची कार्यकारी संपादक. नमस्कार. देशदूतच्या 52व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या नाशिक काल, आज आणि उद्या या चर्चेमध्ये मी खासदार हेमंत अप्पा गोडसे यांचं स्वागत करते. खूप स्वागत आहे अप्पा तुमचं. आपण जाणतो की हे नाव असं आहे की जे नाशिकच्या विकासाशी खूप जवळून जोडलेलं आहे. आप्पा, नाशिकमध्ये तुम्ही पहिल्यापासून आहात आणि एकंदरीत नाशिकचा विकास जर का आपण म्हटलं तर पूर्वीचं नाशिक कसं होतं तुमच्या दृष्टीने? कसं बघताय तुम्ही या कालच्या नाशिककडे? मला असं वाटतं यामध्ये आपण जर बघितलं म्हणजे माझ्या दृष्टीने कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे त्या शहराच्या विकासासाठी माइलस्टोन असतं. आणि म्हणून मग जर आपण पूर्वीचं नाशिककडं जर बघितलं तर त्यामध्ये आज ज्याप्रमाणे पुण्याला कनेक्टिव्हिटी झाली त्यामध्ये आपण मागे राहिलो होतो. म्हणजे जसं 2000 साली मुंबई पुणा हा सुपर एक्सप्रेस हायवे सुरू झाला आणि त्यानंतर पुण्याची डेव्हलपमेंट आज कुठल्या शिगेला गेली. आणि मला असं वाटतं का जर त्याच वेळेस आपलं नाशिक मुंबई हा जर ही कनेक्टिव्हिटी झाली असती तर आपण निश्चित त्यांच्या बरोबरीने या ठिकाणी असतो असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे आपण एक कालमधला खूपसा काळ सुद्धा घालवलेला आहे की आपण जो पुण्याच्या बरोबरीने यायला हवा होता. आणि जसं तुम्ही म्हणाला कनेक्टिव्हिटी, कारण की आपल्याला सगळ्यांनाच आठवत असेल की आपल्या अनेक कामांसाठी इव्हन शिक्षण असो, वैद्यकीय असो किंवा आणखीन उद्योगधंदा असो, आपल्याला सतत नाशिककरांना मुंबई आणि पुणे गाठायला लागत होतं. नाशिकची एक ओळख जी आहे ती उद्योग क्षेत्राची. अगदी आपण खूप पूर्वीपासून बघितलं तर एक व्यापार पेठ, बाजारपेठ म्हणून नाशिकचा अगदी पूर्वकालीनसुद्धा सातवाहनाच्या काळातसुद्धा हा वापर केला गेला. तिथून बघता बघता नाशिक ही उद्योगनगरी झाली. आता उद्योगनगरी झाल्यानंतर ज्या गोष्टी इथे व्हायला हव्या होत्या तर त्या व्हायला वेळ लागला. आपण कालमधनं आजमध्ये येऊयात, कारण की आजमध्ये मला वाटतं आपण जास्त बोलूयात की काय होतं आहे आज, की नाशिकचं उद्योगनगरी म्हणून असलेली नाशिकची ओळख ती जर का आपल्याला सार्थ करायची असेल तर काय कमी आहे आणि काय व्हायला पाहिजे. तुम्ही अनेक असे खूप प्रोजेक्ट्स आणलेले आहेत तर त्याबद्दल थोडं सांगा. ज्याप्रमाणे मी यापूर्वी सांगितलं का पूर्वीच्या नाशिकच्या संदर्भामध्ये की रोड कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय महत्त्वाचे असतात. आणि त्यामध्ये आजच्या दिवसामध्ये जर आज बघितलं आपण तर नाशिकची आज कनेक्टिव्हिटी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्याचं काम चालू आहे. आणि मला असं वाटतं का एक 2-3 वर्षामध्ये नाशिकला खूप चांगली कनेक्टिव्हिटी होईल. आणि कुठल्याही शहराची कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर आल्यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ग्रोथ त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून थोडं तुम्हाला इथे थांबवते. तुम्ही कनेक्टिव्हिटीच्या गोष्ट करताय की पूर्वी नाशिकला अनेक इंडस्ट्रीमध्ये मोठे मोठे त्यांचे इंटरनॅशनल ज्या काही अथॉरिटीज होत्या
त्या यायला नाही म्हणायच्या केवळ कारण की नाशिकला एअरवेज नाही आहे, एअरपोर्ट नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी उद्योगांना लिमिटेशन यायचं. आपल्याकडे एअरपोर्ट बनून तयार होतं आणि सर्व्हिसेस यायला मात्र थोडासा आपल्याला विलंब लागला. काय होती ही प्रक्रिया, काय करावं लागलं तुम्हाला त्याच्यासाठी? आपल्याकडं ज्यावेळेस मी खासदार झालो 2014 साली आणि त्यानंतर आपला एअरपोर्ट तयार होता, परंतु एकही एअर सर्व्हिस या ठिकाणी यायला तयार नव्हते. आणि मग त्यावेळेस छोटे अनशेड्युल्ड फ्लाईट सुरू व्हायच्या 9 सीटर्स, परंतु त्यांनाही अनशेड्युल्ड असल्या कारणानं रिस्पॉन्स मिळत नव्हता. मग केंद्र शासनाने ज्यावेळेस उडान स्कीमची घोषणा केली आणि मग त्यावेळेस आपण आपल्या नाशिकच्या ब्रँडिंगसाठी स्वतः सर्व एअरलाईन्स, राज्य शासनाच्या ज्या काही सुविधा, ज्या काही बेनिफिट्स त्यांना देता येईल तर ते बेनिफिट्स देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि सगळ्यात दुसऱ्या यादीमध्ये संपूर्ण भारतामध्ये नाशिक 3 नंबरला होतं की नाशिक उडान योजनेअंतर्गत जवळजवळ 9 कनेक्टिव्हिटीची मान्यता त्यावेळेस आपण मिळवली. आणि या ठिकाणी हे पण सांगावंसं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिर्डी आणि आपलं नाशिक एअरपोर्ट याचं एरियल डिस्टन्स जर बघितलं तर केवळ 55 किलोमीटर आहे. आणि 55 किलोमीटरमध्ये 2 एअरपोर्ट्स रन होणं अतिशय अवघड गोष्ट असताना देखील दोन्ही एअरपोर्ट मला असं वाटतं की आजच्या मितीला चांगल्या प्रकारे चालू आहे. परंतु त्याच वेळेस जर योग्य नियोजन केलं असतं, शिर्डी आणि नाशिकऐवजी सिन्नरला जर एअरपोर्ट झालं असतं तर मला असं वाटतं इंटरनॅशनल झालं असतं. कारण शिर्डीच्या सोयीनी पण ते होतं आणि नाशिकच्या सोयीनी पण ते कदाचित झालं असतं. परंतु आजच्या डेटला मला 7-8 ठिकाणी आज एअरलाईन्स सुरू आहेत. या कोविडच्या याच्यामुळं आज थोडी हे आलेली कमी काही बंद आहेत, परंतु निश्चित पूर्ववत परिस्थिती झाल्यानंतर आणखीन काही शहरांना जोडण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. निश्चितच होणार आहे. दुसरा एक मुद्दा ज्याच्यावर आपण काम केलं आप्पा तो होता की चाकांचा कारखाना, ट्रॅक्शन व्हील्सचा कारखाना. काय होती त्याची परिस्थिती आणि का असं वाटलं की हा इथे सुरू व्हायला पाहिजे, त्याच्याने नाशिकच्या उद्योगाला नेमकी काय गती मिळेल? 1983 मध्ये ज्यावेळेस मधुकर दंडवते त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री होते तर त्यावेळेस त्यांनी नाशिकला एक ट्रॅक्शन मशीन कारखाना या ठिकाणी जवळजवळ 250 एकर जागा एक्वायर करून त्या ठिकाणी 10,000 यांना उद्योग मिळतील युवकांना, अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी केलं होतं. परंतु जसजसे मंत्री बदललेत तसतसे त्याच्या संबंधितले पार्ट्स आपल्या आपल्या राज्यामध्ये ते कारखाने नेण्याचं काम इतर मंत्र्यांनी केलं. आणि मग ज्यावेळेस आपण खासदार झालो होतो त्यावेळेस 83 पासून तर आत्तापर्यंत त्याच्यामध्ये नवीन डेव्हलपमेंट काहीच झाली नाही. म्हणजे ट्रेनिंग सेंटर्स वगैरे सुरू केले आणि मग आपण सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो का या ठिकाणी कुठला ना कुठला प्रकल्प या ठिकाणी यावा आणि या जागेचा उपयोग त्या ठिकाणी व्हावा. कारण तिथं रस्ते, लाईट, पाणी सर्व इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे. फ्लॅट्स, इव्हन फ्लॅट्स वगैरे सर्वच सदनिका सर्व असताना आपण जे काही रेल्वे आउटसोर्स करतं तर ते आउटसोर्स करण्याच्या ऐवजी जर इथं या ठिकाणी केलं तर निश्चित रोजगार निर्मिती देखील काही मात्राने त्या ठिकाणी होईल. या उद्देशाने त्या ठिकाणी आपण व्हील कारखान्याचं प्रस्ताव दिला. आणि योगायोगाने सांगायचं या ठिकाणी की आपले जर अधिकारी केंद्रात असले तर या ठिकाणी एक पिंगळे साहेब म्हणून होते आणि आपले गेडाम साहेब होते, योगायोगाने PS होते रेल्वे मंत्र्यांचे. आणि त्यावेळेस एकदम लास्ट मुवमेंटला त्याला बजेटमध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी मला निश्चित या ठिकाणी त्यांचं नाव घ्यावं असं वाटतं की त्यांच्यामुळे दोघांच्या आपले महाराष्ट्रातले असल्या कारणानं त्यांच्यामुळे त्या बजेट प्रोव्हिजन झाली आणि आज कारखान्याचं काम बऱ्यापैकी 70% पूर्ण झालेलं आहे. हे खूप छान आहे की तुम्ही सांगताय की आपल्याला तिथे कशी मदत मिळते. आम्हाला इथे बसल्या बसल्या असं वाटतं की एक प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीत गेलात, तो सोडवून आणलात आणि तो इथे सुटला. या मधली प्रक्रिया काय असते की एखादा जर का तुम्ही डेव्हलपमेंटचा इश्यू उचलला आहे तर त्याच्यासाठी म्हणून नेमकं काय करायला लागतं? आपण नेहमी असं म्हणतो की दिल्ली दरबारी हे प्रश्न सोडवणं तितकंसं सोपं नसतं, त्याचं सातत्याने पुरवठा करायला लागतो. तर आपल्या साधारण दर्शकांना आपण हे सांगूयात की नेमकी ही प्रक्रिया असते कशी. आता यामध्ये जर उदाहरण द्यायचं ठरलं तर फेब्रुवारी 2013 म्हणजे त्यावेळेस मागचे माजी खासदार यांच्या कार्यकाळामध्ये आणि माजी पालकमंत्री त्या काळचे फेब्रुवारी 2013 यांच्या कार्यकाळामध्ये एक आपल्या शिलापूरला 100 एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब हिला तत्वतः मान्यता मिळाली होती. परंतु 1.5 वर्ष म्हणजे मी खासदार झालो मे 2014ला
म्हणजे जवळजवळ 15-16 महिन्यानंतर देखील त्यामध्ये कुठलीही प्रगती झाली नव्हती. ज्यावेळेस आपण खासदार झाल्यानंतर मला ज्यावेळेस आपल्याच प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपल्याकडे एक इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब केंद्राच्या सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संस्थेअंतर्गत मंजूर झालेली आहे, त्यासाठी जागा अजून अलॉट झाली नाही आणि त्याकरता आपण पाठपुरावा सुरू केला. तर त्यावेळेस आपल्याला कळलं की हा अद्याप म्हणजे तलाठी लेवललाच तो प्रस्ताव प्रलंबित आहे. आणि मग आपण तलाठी लेवलपासून सर्कल, तहसीलदार, कलेक्टर, विभागीय आयुक्त, त्यानंतर तो प्रस्ताव राज्याकडे गेला. राज्यामध्ये वित्त विभाग असेल, महसूल विभाग असेल, नियोजन विभाग असेल, अशा सर्वांच्या नंतर त्याला त्या मान्यता मिळाली. म्हणजे मी त्याला मान्यता ऑक्टोबर 2014ला त्याला मान्यता त्या ठिकाणी मिळाली. म्हणजे सांगायचा उद्देश असा की मान्यता मिळाल्यानंतर देखील हा प्रकल्प नाशिकसाठी अतिशय महत्त्वाचा होता 100 एकरमध्ये. कारण या अगोदर जी काही टेस्टिंग इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सची व्हायची त्यासाठी भोपाळ आणि बँगलोरला जावं लागायचं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एकही इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब नव्हती आणि म्हणून इथं कुठंतरी इलेक्ट्रिकल हब या माध्यमातून होईल या उद्देशाने आपण प्रयत्न करत होतो. परंतु जागेच्या संदर्भात देखील त्या गावचे जी काही ग्रामपंचायत होती ती गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये ते विरोधामध्ये होते. परंतु मी त्यांच्याशी देखील त्यांना देखील विश्वासात घेतलं आणि त्यांना सांगितलं का ह्या शासकीय जमिनी ह्या काय आपल्याकडं कधी मालकीच्या होऊ शकत नाही. एखादा प्रकल्प आला तर आपण ज्याप्रमाणे सगळ्यांना विचारता का लोकप्रतिनिधी रोजगार निर्मितीसाठी काय करता, तर तुमचा देखील त्यामध्ये सहभाग असावा या उद्देशाने त्यांनी देखील सकारात्मकपणे ती जागा दिली आणि मला असं वाटतं का आज त्या प्रकल्पाचं देखील काम 70% पूर्ण झालेलं आहे. लवकरच ते पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रिकल हब या ठिकाणी होईल असं अपेक्षित आहे. उभं राहायला निश्चितच त्याची मदत होईल. एक आणखीन आज मधला जो आता नुकताच तुमच्या प्रयत्नातनं आपल्याला यश मिळालं की आपल्याकडे खूप सारे विद्यार्थी हे UPSC आणि आपल्या IAS किंवा IPSच्या परीक्षेला, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेला बसत असतात, पण मात्र आपल्याकडे सेंटर नव्हतं आणि त्याच्यासाठी त्यांना सातत्याने बाहेर जायला लागत होतं. कसं हे शक्य झालं की आपल्याकडे ते सेंटर आलं? या संदर्भामध्ये सांगायला या ठिकाणी एक आनंद यासाठी वाटतो का एक 3 वर्षापूर्वी 2017 साली आपल्याच प्रसार माध्यमातून आपल्याच एक प्रतिनिधीने मला सांगितलं की या ठिकाणी नेट एक्झाम सेंटर नाही आहे, नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट जी CBSEच्या बोर्डाच्या माध्यमातून या ठिकाणी ते सेंटर्स उभारले जातात. आणि मग आपण त्यावेळेसचे मंत्री आपले प्रकाश जावडेकर साहेब यांच्या निदर्शनास तो विषय आणला आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे जवळ 7-8 हजार विद्यार्थी वर्षातून 2दा ही परीक्षा देत असतात आणि त्यांना बाहेर जावं लागतं. तर त्यावेळेस त्यांनी तातडीनं आदेश दिले आणि या ठिकाणी नेट एक्झाम सेंटर 2017ला मंजूर झालं. आणि त्याच वेळेस मग मी विचार केला की आता UPSC, MPSC असेल, NDA असेल, CDS असेल, या देखील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत आणि यासाठी देखील विद्यार्थी बाहेर जात असतात. आणि मग त्यासाठी आपण प्रयत्न म्हणून मी त्यावेळेचे चेअरमन मिस्टर डेव्हिड म्हणून होते UPSCचे चेअरमन, त्यांची स्वतः जाऊन UPSCच्या ऑफिसला भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की आपण UPSCचं सेंटर नाशिकला सुरू करावं. आणि त्यांनी देखील व एखादा लोकप्रतिनिधी आपल्यापर्यंत येऊन जे काही भावना विद्यार्थ्यांच्या आपल्यापर्यंत आणल्यात तर त्यांनी देखील आपण यापुढे ज्यावेळेस नवीन सेंटर्स घोषित करू त्यामध्ये नाशिकचं नाव निश्चित असेल असं मला लेखी हमी त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेस दिली. आणि योगायोग बघा की मागच्याच एक 15 दिवसापूर्वी ज्यावेळेस आपल्या नाशिकचे भोसला मिलिटरीचे भोसले म्हणून त्या ठिकाणी आता एक मेंबर झालेत आणि मग मी त्यांच्या 1-1.5 महिन्यापासून संपर्कामध्ये होतो का आपल्याकडे UPSCचं सेंटर असायला हवं आणि आपले माजी चेअरमन त्यांनी आपल्याला लेखी हमी देखील दिलेली. आणि मग त्यांनी ते पत्र आत्ताचे विद्यमान चेअरमन डॉक्टर विपुल जोशी त्यांना ते दिलं आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही येणाऱ्या याच्या नवीन केंद्रांमध्ये नाशिकचं नाव त्या ठिकाणी समावेश करावा. आणि योगायोग मी मागच्या 3 आठवड्यापूर्वी ज्यावेळेस दिल्लीला मीटिंगच्या निमित्त गेलो असता मी म्हटलं का भोसले साहेबांना भेटू आणि चेअरमनांशी चर्चा करू. आणि योगायोगाने मी गेल्यानंतर ते सचिवांना जे कॉपी देतात का बा तुम्ही कळवा नाशिक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना का आम्ही ती मान्यता देतोय आणि ते त्याच्यावरती सही करत होते. म्हणजे इतका योगायोग, म्हणजे मला असं वाटतं का कुठलंही काम मनापासून केलं तर त्याला यश मिळतं. म्हणजे हे अत्यंत अगदी खरे.
तुम्ही दिल्लीत वावरता आणि लोकसभेचं आम्ही जे चित्रण इथे बघतो तो सगळा गदारोळ आणि कदाचित त्या पक्षांच्या भूमिका असतात आणि त्याप्रमाणे तिथे आपल्याला जे काय चित्र दिसतं ते. पण अशा सगळ्या वातावरणात सुद्धा तुम्ही सरकारमध्ये नाही आहात, तुमचा पक्ष सरकारमध्ये नाही, आणि तरीसुद्धा एक शिवसेनेचा खासदार एवढं काम करू शकतो. हे कसं शक्य होतं? मला असं वाटतं का प्रत्येक म्हणजे जसजशा लोक समस्या घेऊन येतात आणि त्यासाठी शासनाने प्रत्येक विषयाची नियमावली केलेली आहेत, प्रत्येक गाईडलाईन्स आहे प्रत्येक विषयाच्या, आणि मग हे काम करत असताना ते आपल्याला नियमामध्ये बसतं किंवा नाही. आणि कुठलंही प्रशासन म्हणजे सत्ता कोणाची असली तरी परंतु प्रशासन हे जे असतं हे जर कुठलीही गोष्ट योग्य असली, कायद्याच्या याच्यात असली तर ती काही नाकारूच शकत नाही. आणि कुठलाही प्रकल्प जरी असला तरी मला असं वाटतं का म्हणजे याचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर आता नुकतंच आपण आपले केंद्रीय कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनर्स यांचा एक खूप मोठा विषय होता प्रलंबित. म्हणजे गेली अनेक वर्षापासून त्यांची मागणी होती का आपल्याला या ठिकाणी डिस्पेन्सरी किंवा हे सेंटर्स या ठिकाणी वेलनेस सेंटर असावं, कारण त्यांना एनपॅनलमेंट होती सर्व हॉस्पिटलची, परंतु त्यांना त्या ठिकाणी पैसे द्यावे लागायचे. आणि ज्यावेळेस रिएम्बर्समेंटसाठी मुंबई किंवा पुण्याला जावं लागायचं तर अनेक बिल, अनेक कागदपत्र, अनेक त्यासाठी त्यांना बरेचसे 30-40% पैसे सोडून द्यावं लागायचे. आणि असे जवळजवळ आपल्या जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये 26,000 कार्ड होल्डर्स आहेत. आणि मग आपण हे 26,000 म्हणजे सगळा पुरावा आपण तयार केला आणि त्यानंतर प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला. संसदेमध्ये देखील आपण त्यांच्या निदर्शनास हा सगळा विषय आणून दिला की आमच्याकडे 26,000 कार्ड होल्डर्स आहेत आणि 26,000 कार्ड होल्डर म्हणजे जवळजवळ एक कुटुंबामध्ये 4 व्यक्ती धरले तर जवळजवळ 1,00,000 व्यक्तींना तो लाभ मिळणार आहे. आणि म्हणून आपण ही म्हणजे ते त्यांच्या रिएम्बर्समेंटसाठी 200 किलोमीटर त्यांना जावं लागतं. आणि आज पेन्शनर लोक हे कोविडच्या अशा काळामध्ये त्यांना या सुविधा मिळवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी देखील तातडीने त्याची दखल घेऊन संपूर्ण भारतामध्ये जे 16 डिस्पेन्सरीज ओपन केल्या त्यामध्ये नाशिकची डिस्पेन्सरी ओपन झाली आणि अनेक केंद्रीय कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनर्सना खूप मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला. निश्चितच मिळाला. जसं अप्पा म्हणतायत की जर का खरंच काम करायचं असेल तर त्याला मार्ग हा निश्चित मिळत राहतो आणि तुम्हाला त्या नियमात बसलं की ते सगळं होत राहतं. काम करायची इच्छाशक्ती असली तर मला असं वाटतं का कुठलंच काम अशक्य नाही. अशक्य नाही, अगदी खरं आहे. पण याच्यासाठी काहीतरी आपल्या व्यक्तिमत्वात पण गुण लागतात की नाही, तर तुम्ही स्वतःकडे कसं बघताय? मला असं वाटतं का लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्यावरती ज्या काही जबाबदाऱ्या असत्या त्याचं जर आपण भान ठेवलं आणि आपण त्याचं अँगलने जर विचार केला का ज्या पद्धतीने जनतेने आपल्याला विश्वास ठेवून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ही संधी दिली आणि म्हणून त्याचा जर पूर्ण त्या संधीचं सोनं करणं हा जर उद्देश ठेवला तर मला असं वाटतं का प्रत्येक विषयाला काही ना काही मार्ग आहेत. आणि म्हणून त्याचा जर चांगला अभ्यास करून ते शासनापुढे मांडल्या तर त्याच्यातून 100% मार्ग निघतो. आणि म्हणून या पद्धतीने आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही कुठलंही क्षेत्र असेल, नदीजोड प्रकल्प असतील, रेल्वे असेल, हायवेज असतील, विमानसेवा असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, पर्यटन असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण अनेक कामं त्या ठिकाणी करण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. आणि याच्यामुळेच मला वाटतं कुठेतरी अशा प्रयत्नांनी की ज्याच्यात यांचा पण वाटा आहे, अशा प्रयत्नांनी नाशिकचा आज बदलतोय. आपण आजमध्ये आहोत की जिथे एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत, वेगवेगळे प्रकल्प नाशिकला येत आहेत. नाशिकचं भवितव्य कसं दिसतंय? उद्याचं नाशिक तुम्हाला कसं दिसतंय? मला असं वाटतं का आपण कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर नाशिक पुणा हा जो 4 लेनिंगचा रस्ता आहे हा पण बऱ्यापैकी या वर्षाअखेरपर्यंत किंवा मार्च 2022 पर्यंत पूर्ण होतोय. नाशिक पुणा एअर कनेक्टिव्हिटी आहे. नाशिक पुण्याची आता लोहमार्गाची देखील नवीन मान्यता 16,000 कोटी रुपयाची मिळाली. त्यासाठी देखील आपण 5-6 वर्ष अनेक म्हणजे संसदेमध्ये देखील प्रयत्न केले, राज्य शासनाकडे देखील त्या ठिकाणी केले आणि त्याला देखील यश मिळून आज त्याला मान्यता त्या ठिकाणी मिळालेली, त्याचं सर्वेक्षण देखील झालेलं आहे. त्यानंतर आपण नाशिक ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस म्हणजे मध्य रेल्वे मार्ग पहिल्यांदा सुरू झाली. त्यानंतर आपण एअर कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात आपण आपलं बोलणं झालं तर मला असं वाटतं का आणि त्यानंतर चेन्नई
सुरत चेन्नई हा जो नॅशनल हायवे होणार आहे त्याचा देखील खूप फायदा आपल्याला येणाऱ्या याच्यात म्हणणार आहे. कारण आपण 1.5-2 तासामध्ये आपण सुरतला पोहोचणार, 10 तासामध्ये आपण 12 तासामध्ये चेन्नईपर्यंत जाणार. म्हणजे ही जी कनेक्टिव्हिटी आहे आंध्र आणि इकडं गुजरात, तर मला असं वाटतं ही एक कनेक्टिव्हिटी झाली. त्यानंतर मुंबई या ठिकाणी आहे, समृद्धीचा देखील फायदा आपल्या नाशिकला मोठ्या प्रमाणात होणार आहे. आपण 2 ठिकाणी त्याचे कनेक्टर त्या ठिकाणी केलेत. त्यानंतर येणाऱ्या जे प्रकल्पाच्या संदर्भात जर आपण म्हटलो तर या ठिकाणी आपण सीपेट एक इन्स्टिट्यूट आहे त्याला देखील मान्यता मिळाली. आता 15 एकर जागा गोवर्धन सारख्या आपल्या या ठिकाणी मिळते, तर तिथं देखील 2000 मुलांना प्लेसमेंट ही 100% शुअर प्लेसमेंट या मिळणार आहेत त्या सीपेटच्या माध्यमातून. 2000 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट 100% प्लेसमेंट दरवर्षी मिळेल. त्यानंतर आपण डिफेन्स इनोव्हेशन हबसाठी देखील प्रयत्न करतोय की कुठली तरी एखादी इंडस्ट्री तर येतेच, परंतु एखादं सेक्टर आलं तर त्या सेक्टरच्या माध्यमातून खूप मोठे वेंडर्स त्या ठिकाणी तयार होऊ शकतात आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार देखील त्या माध्यमातून मिळू शकतो. आणि म्हणून डिफेन्स इनोव्हेशन हबसाठी आपले प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. त्यानंतर आपलं ड्रायपोर्टच्या संदर्भामध्ये देखील आपण गेले 3 वर्षापूर्वी निफाड साखर कारखान्याच्या त्या ठिकाणी ड्रायपोर्ट मंजूर झाला होता, परंतु गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी त्या जमिनीचं तिढा सुटत नव्हतं जागेचा. त्यावरती कर्ज, त्यानंतर सेल टॅक्स वगैरे अनेक विषय त्यामध्ये होते. आणि मग आपण एक 6 महिन्यापूर्वी की आपण जर याच्यावरती तिढा सुटत नसेल तर त्यासाठी पर्यायी दुसऱ्या जागा बघा. आणि म्हणून ड्रायपोर्ट होणं अतिशय आवश्यक यासाठी की ड्रायपोर्टच्या माध्यमातून आपला ॲग्रिकल्चर हब म्हणून आपलं नाशिक ओळखलं जातं. आपल्या संपूर्ण देशभरातून पहिली किसान रेल्वे देखील योगायोगाने आपल्या देवळाली कॅम्पवरून सुरू झाली. आणि म्हणून आपल्या ॲग्रिकल्चर हबला याचा मोठा फायदा होईल ड्रायपोर्टचा, कारण आपले सर्व शेतकरी याच ठिकाणावरतून डायरेक्ट एक्सपोर्ट त्या ठिकाणी करू शकतात. आणि म्हणून ड्रायपोर्टचा निर्णय देखील लवकर होणं अपेक्षित आहे. आपलं पहिलं प्राधान्य हे निफाड साखर कारखान्याच्या जागेलाच असणार आहे, परंतु पर्याय आपण त्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून त्याचा तिढा देखील जर लवकर सुटला नाही तर पर्यायी जागा आपल्याला व्यवस्था त्या ठिकाणी मिळून ड्रायपोर्ट या ठिकाणी होईल. त्यानंतर लॉजिस्टिक पार्क देखील संपूर्ण भारत देशामध्ये 35 मंजूर झाले, त्यामध्ये नाशिकला मान्यता त्या ठिकाणी मिळालेली. आणि म्हणून मला असं वाटतं का नाशिक म्हणजे ड्रायपोर्ट आला का लॉजिस्टिक पार्कमध्ये देखील वेअर हाऊसेस, आपले कोल्ड स्टोरेजेस, इन्फ्रास्ट्रक्चर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, त्यामुळे आपल्या वाहतूक म्हणजे आपल्या दळणवळण असेल किंवा आपल्याला ट्रान्सपोर्टेशन अतिशय सुलभ या ठिकाणी होईल. निश्चितच हे सगळं करताना समजा असं मी म्हटलं की इथून पुढे येणारे 25 वर्ष नाशिकातले तुम्हाला नाशिक कसं दिसतंय, कसं व्हिज्युअलाइज करताय की काय झालेलं असावं नाशिकमध्ये त्यावेळेपर्यंत? मला असं वाटतं यामध्ये का आपलं नाशिक पुण्याच्या बरोबरीने आपल्या 7-8-10 वर्षात निश्चित येईल असा आपल्याला विश्वास आहे. तितक्या सुविधा, तितक्या सोयी सगळ्या इथे झालेल्या असतील. मी मुद्दामून कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर यावरती जास्त भर यासाठी देतो का आपण जर बघितलं तर आपण कुठलाही सर्वसामान्य माणूस मूलभूत सुविधा ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि कुठल्याही कंपनी, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि अनेक याला डेव्हलपमेंटला इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी ही कारणीभूत असते. म्हणजे आपण साधा प्लॉट घ्यायचा ठरला तरी तिथं रस्ता, लाईट, पाणी आहे का नाही हे बघतो आणि त्यानंतरच घरासाठी प्लॉट घेतो. तसंच कुठल्या इंडस्ट्रीला या बेसिक नेसेसिटीज असल्या तर आपल्याला, मला असं वाटतं का निश्चित या ठिकाणी सांगायचं तर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पाणी नव्हतं, म्हणजे या ठिकाणी निश्चित एक खंत वाटते सांगायला का आपण औरंगाबादला पाणी देतो जायकवाडीला, आणि पहिल्या फेजमध्ये नाशिककडे पाणी नाही म्हणून नाशिक डिलीट केलं जातं. आणि फर्स्ट फेजमध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा फर्स्ट फेज हा औरंगाबादला होतो की औरंगाबादला पाणी आहे, म्हणजे आपलं दुर्दैव आहे. तर परंतु आपण त्यामध्ये लक्ष घालून आपण अप्पर वैतरणा, कडवा, देवलिंग या माध्यमातून 7 TMC पाणी, त्या माध्यमातून जवळजवळ 2.6 TMC पाणी जे काही DMIC-ला लागणार आहे त्याचा उपलब्धतेचा दाखला देखील त्यांना आता दिलेला आहे MIDC-ला. तर त्या माध्यमातून दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी जवळ 10,000 एकर जागा त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. म्हणजे 10,000 एकर ची जर इंडस्ट्री या ठिकाणी आली तर आपण कल्पना करू शकता की या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. कारण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि
रिअल इस्टेट या दोन्हीच्या माध्यमातूनच त्या शहराच्या इकॉनॉमीमध्ये ग्रोथ होत असतो फरक होतो. आणि म्हणून निश्चितच. त्याचा इम्पॅक्ट हा सर्व सामान्य माणसांना रोजगार आणि ते उपलब्ध करून देत करून असतो. देत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं का एक साधारण 3-4 वर्षामध्ये एक चांगली कनेक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पुढच्या 5 वर्षात नाशिक हे फुल फ्लज्ड असेल असं आपल्याला म्हणजे विश्वास आहे. कुठल्याही प्रकारची कमतरता इथे भासणार नाही. एकंदरीत व्हिजन असलं की माणूस त्या दृष्टीने पुढे पावलं टाकत असतो. तुम्ही जसं म्हणताय की मग ते सीपेट असो किंवा हा कॉरिडॉर असो आणि या माध्यमातून उपलब्ध होणारा रोजगार जो आहे, तर माणसाला रोजगार मिळाला तर त्या शहराचं एकंदरीत सगळेच आयाम हे समृद्ध व्हायला लागतात आणि त्या दृष्टीने आपली चालणारी जी वाटचाल आहे ती आम्हाला दिसते. हे सगळं झालं नाशिकबाबत आणि नाशिकचं फ्युचर जसं तुम्ही बघताय की पुण्यासारखं एखादं शहर की जे परिपूर्ण आहे असं व्हावं. मात्र मला असं वाटतं इथे एकच आपण काळजी नाशिककरांनी घ्यायला पाहिजे की कुठल्याही अर्थाने याचं हवामान, याचं पोल्युशन हे वाढायला नको किंवा हवामान खराब व्हायला नको. त्याबद्दल काही जागरूकता तुम्हाला वाटतं का लोकांमध्ये आणायची गरज आहे? कारण की एकीकडे आपण सगळ्या विकासाच्या गोष्टी करतोय, पण त्याच्याच बरोबरीने नाशिकचं जे मुळातच एक वरदान आहे की त्याची जी हवामान आहे, तर ते कसं जपायला पाहिजे? त्यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने जे काही आता आपण गोदावरीचा जर विषय घेतला तर आपण यामध्ये नदी संवर्धन योजना आहे केंद्र शासनाची आणि त्यामध्ये जवळजवळ 4 STP जे माझा सातत्यानं महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत म्हणजे ते वंजारे साहेब असतील त्यांच्याशी सातत्याने आपण संपर्कात आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण म्हणजे नदी संवर्धनाचा एक प्रकल्प आहे 400 कोटी रुपयाचा, त्याला देखील लवकर मान्यता त्या ठिकाणी मिळेल. आणि प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आपण मला असं वाटतं का आपण मी मागे देखील या नाशिक शहराच्या भोवतीने एक रिंग रोड असावा जेणेकरून ह्या बाकीच्या ज्या जितक्या पण हेवी लोडेड व्हेकल्स म्हणजे त्यांची नाशिक शहरातून जाण्याची गरज नाही, त्यांना बाहेरूनच जायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या शहराच्या बाहेर जो राज्यमार्ग 37 आहे, जसा पुण्याला आता या बजेटमध्ये जवळजवळ 12,000 कोटी रुपये मंजूर केले आणि त्यांनी पुण्याच्या शहराच्या बाहेरून रिंग रोड केला आहे, तर त्याचाच प्रकारचा रिंग रोड आपण नाशिकमध्ये व्हावा यासाठी आपला प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये राज्यमार्ग 37 आहे, त्याचं अपग्रेडेशन करून त्याचं जर झाला तर त्याचा मार्गही आपल्याला सांगतो की म्हणजे वाडीवाऱ्या मार्गे साकूर, शिंद, सय्यद पिंपरी, ढकांब, त्यानंतर धागूर, आपलं मैरवणी, त्यानंतर गिरणारे आणि त्यामागे नंतर वाडीवर असा जो राज्यमार्ग 37 आहे त्याचा जर आपलं हे झालं तर मला असं वाटतं का ज्या काही व्हेकल्स म्हणजे ज्या हेवी लोडेड व्हेकल्स आहे हे आपल्या शहरात नाही आल्या तर प्रदूषण त्या ठिकाणी कमी होईल. त्यानंतर आपण देखील हे सुचवलेलं आहे की आपल्या शहरातले सगळ्यात महत्त्वाचे 2 रिंग रोड आहेत. इंटरनल रिंग रोड आहे तो 100 फुटी आहे आणि बाहेरील रिंग रोड आहे हा 200 फुटी आहे. यासाठी देखील महापालिकेने काहीतरी असं मेकॅनिझम तयार करायला पाहिजे की लोकांना त्यांचा मोबदला देखील मिळेल, लोक जमिनी देखील लवकर हँडओव्हर करतील. कारण महापालिकेकडे पैसा नसल्या कारणानं शेतकरी जमीन देत नाही आणि मग TDR कधी मिळेल आणि TDRचा भाव त्या जमिनीच्या मार्केट प्रमाणे योग्य ठरत नाही. आणि म्हणून जर असं काही जर मेकॅनिझम डेव्हलप केलं आणि जर ह्या जागा हँडओव्हर झाल्या तर मला असं वाटतं का आपलं शहर हे युनिफॉर्म डेव्हलप होईल. आज काय झालं, शहराची ओढ एखाद्या भागातच जास्त असते. म्हणजे जर गंगापूर रोड म्हटला की गंगापूर रोडला खूप फॅसिलिटीज आहे, मग गंगापूर रोडलाच जातील एखाद्या म्हणजे अशा प्रकारची वाढ होणं, युनिफॉर्म वाढ जर झाली तर त्यासाठी रिंग रोड अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून रिंग रोड असावा. आणि आज तसं पाहायला गेलं तर नाशिक शहरामध्ये आपलं नाशिक रोडचं जे हॉस्पिटल छोटं एक होतं आता नवीन हॉस्पिटल झालं आणि त्याचप्रमाणे झाकीर हुसेन. आज आपण कोविडच्या काळामध्ये बघितलं का आपल्या नाशिक शहराच्या पॉप्युलेशनच्या मनाने खूप छोटं आहे, म्हणजे या संपूर्ण झाकीर हुसेनचं त्याची कॅपॅसिटी माझ्यामध्ये खूप कमी आहे लोकसंख्येच्या मनाने. आणि म्हणून इथं एक अद्यावत 1000 बेडचं हॉस्पिटल तरी व्हावं किंवा एम्स सारखी एखादी इन्स्टिट्यूट जर आली तर मला असं वाटतं का ते देखील त्यासाठी देखील आपले प्रयत्न आहेत. मागच्याच काळामध्ये आपण ज्यावेळेस एम्सचं घोषणा झाली आणि आपण त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यांच्याशी भेट पण घेतली होती, त्यांनी देखील नाशिकची शिफारस करावी असं लिहिलं. परंतु ज्यावेळेस त्यांना कळलं का
ज्याची कॉम्पिटिशन नागपूर बरोबर होईल आणि कदाचित केंद्राची कमिटी नाशिकला मान्यता देऊ शकते आणि त्यासाठी त्यांनी फक्त एकच नाव त्या ठिकाणी पुढे फॉरवर्ड केलं आणि मला असं वाटतं का त्याचा निश्चित आपल्याला आपल्यावरती अन्याय झाला. परंतु निश्चित आपण यापुढे येणाऱ्या काळामध्ये एम्स जर आपल्याकडे झालं तर मेडिकल फॅसिलिटीज आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं काम त्या ठिकाणी होईल. दोन्हीसाठी काम होईल. एकंदरीत तुम्ही बघतायत की यांच्याकडे कल्पना खूप आहेत नाशिकच्या विकासासाठी, मग त्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असो. भर त्यांचा कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर आहे आणि कनेक्टिव्हिटी असली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चरच्या आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या उद्योगांच्या या सहज शक्य होतील. एकंदरीत जसं ताई म्हणतायत की खरं काम करायचं असेल, मनातून काम करायचं असेल तर मार्ग सुचत जातात आणि मार्ग शोधणारा हा खासदार आज यांनी आपल्याशी गप्पा मारल्यात. एक नाशिकचा अभिमान बाळगणारे, महाराष्ट्राचा अभिमान बाळगणारे इतका की गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र सदनामध्ये दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची गुढी उभारणारे हे खासदार, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील आपण संसदेच्या आवारामध्ये सुरू केली. तर असा नाशिकचा अभिमान आणि नाशिकचा गौरव वाढवणारे हे आपले खासदार. मला असं वाटतं योजना खूप आहेत, त्यांच्याकडे विजन चांगली आहे आणि धडपड तर त्यांची आपण सगळेच बघतोय. अथक परिश्रम घेणारा, सातत्याने कार्यशील असणारा हा खासदार. म्हणजे आम्ही दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा त्यांचं काम बघितलंय, त्यांची भेट घ्यायला दिल्लीत गेलो तेव्हा ते सातत्याने व्यस्त होते. पण हे सगळं करण्यामागे एक अभ्यासू असलेलं व्यक्तिमत्व की ज्याला खरोखरच या शहराची, इथल्या लोकांच्यासाठीची असलेली तळमळ आपल्यासमोर येते. मला असं वाटतं या व्हिजननी जर का आपले लोकप्रतिनिधी पुढे गेलेत तर नाशिकचा विकास खऱ्या अर्थाने व्हायला काही विलंब लागणार नाहीत. आप्पा, तुम्ही आलात आणि खूप विस्तृतपणे तुमच्या सगळ्या योजनांबद्दल बोललात. मला असं वाटतं की नाशिकचा उद्या हा खूप सुंदर असेल, कारण की इथे खऱ्या अर्थाने तो विकास घडलेला असेल. अशीच अपेक्षा आपण करूयात. तुम्ही आलात त्याबद्दल खूप धन्यवाद.